भोकरदन तालुक्यातील पारत पोलीस ठाणे हद्दीतील एका महिलेने फिर्याद दिलेली होती की जानेफळ गायकवाड येथील आरोपी रमेश अशोक साळवे याने एका पीडित महिलेला म्हणाला की माझे एकदा काम कर, मला भेट, व त्या महिलेला शिवीगाळ, लोटलाट करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिलेली होती. यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला व या गुन्ह्याचा तपास जमादार प्रकाश शिनकर यांच्याकडे देण्यात आला आहे. शिनकर जमादार यांनी लॉकडाऊन असताना सुद्धा सर्व पुरावे गोळा करून आरोपी विरुद्ध दोषारोप भोकरदन न्यायालयात दाखल केले. न्यायमूर्ती मयुरेश आर काळे, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भोकरदन यांच्यासमोर आरोपी विरुद्ध प्रकाश शिनकर जमादार, सरकारी वकील अभय एन गवळी, महिला पोलीस कॉन्स्टेबल संगीता मोकाशे यांनी सरकार पक्षाची भूमिका मांडली. वरील प्रकरणात जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नौपानी, भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर, प्रभारी पोलीस ठाणे पारतचे अधिकारी श्री संतोष माने लातूरकर यांनी मार्गदर्शन केले. आरोपी रमेश अशोक साळवे यास न्यायमूर्तींनी महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस 1 वर्ष सश्रम कारावास व 20,000 रुपयांचा दंड ठोठावला. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून